पहा, लास्ट लेक्चर मध्ये आपण ज्या ऍडजस्टमेंट बघितल्या त्या कशावरच्या होत्या? गुड्स किंवा डेटर्सशी रिलेटेड ऍडजस्टमेंट होते. बघा, तुम्ही जे समजून घेतलं तर बघा, इंटरेस्ट ऑन लोन कॅपिटलशी रिलेटेड होत्या, ह्या काही डेटर्सशी रिलेटेड होत्या, आणि काही अनइन्शुअर्ड गुड्स वगैरे डिस्ट्रॉयड बाय फायर वगैरे ते बघितलं होतं. त्याचं उदाहरण पण मी तुम्हाला सांगितलं होतं. आठवतंय का कोणाला? 10,000 रुपयाचा जर माल जळाला तर ते 10,000 रुपयापैकी 8,000 इन्शुरन्स कंपनीने जर आपल्याला भरून दिले तर ते 10,000चा माल गेला. मग माल गेलेला आपण कुठं लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हो, इन्शुरन्स. व्हेरी गुड. इन्शुरन्स कंपनी आपल्याला त्यातले 8,000 भरून देणार आहे, म्हणजे याचा अर्थ 8,000 आपला इन फ्युचर मध्ये आपल्याला भेटणार आहे. ते कुठं लिहितो आपण? ऍसेट साईडला. ऍक्च्युली आपला लॉस किती झाला? फक्त 2,000चा. मग हा लॉस कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. हे आता मी तुम्हाला ही गोष्ट समजून सांगितलेली आहे इन्शुरन्स कंपनीच्या बाबतीत. आता थोडस मला याच्या अगोदर पुढे जायचं अजून, आणि याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट अशी असते की बघा, मी तुम्हाला इन्शुअर्ड गुड्सच्या बाबतीत सांगितले की ज्या गुड्स, म्हणजे तुमचा गुड्स आहे 10,000 रुपयाचं मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर? तर या 10,000 रुपयाचा माल जर तुमच्याकडून फायर मध्ये तो डिस्ट्रॉयड झाला, म्हणजे आगीमध्ये जळाला, बरोबर, तर इन्शुरन्स कंपनी 10,000 रुपयाचा माल जळाल्यानंतर पूर्ण 10,000 रुपये भरून देत नाही. त्यातली पार्ट अमाऊंटच तुम्हाला काय देतं? ऍज अ नुकसान भरपाई म्हणून ते देत असते. म्हणजे 10,000 रुपयातली जर 8,000 रुपये त्यांनी आपल्याला नुकसान भरपाई जर दिली तर आपला लॉस ऍक्च्युली 10,000 रुपये माल जळाला, परंतु 8,000 रुपये जर आपल्याला भरून भेटले इन्शुरन्स कंपनीकडून, तर लॉस कितीचा असेल रे बाळांनो? 2,000 रुपयाचा. बरोबर, हे क्लिअर आहे, हे आपण समजून घेतलं होतं. आता याच्यामध्ये काय होतं, जर हा गुड्स इन्शुअर्ड गुड्स असेल, कोणता इन्शुअर्ड म्हणजे काय? मालाचा इन्शुरन्स काढलेला असेल तर, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार? इन्शुअर्ड गुड्स. इन्शुअर्ड गुड्स. आणि जर इन्शुरन्सच नसेल तर त्याला आपण काय म्हणणार? लॉस. बघा, अनइन्शुरन्स गुड्स. व्हेरी गुड. जर इन्शुरन्सच नसेल तर तो जो असणार आहे तो अनइन्शुअर्ड गुड्स असणार आहे, म्हणजे त्याचा इन्शुरन्स नाही. म्हणजे कोणता? हा पा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला समजून घ्यायची, त्यासाठी मी सांगतो काय? अनइन्शुअर्ड गुड्स. सर्वांना लक्षात येते ना काय सांगतोय मी? हो सर. अनइन्शुअर्ड गुड्स. आता एक साधा कॉमन सेन्स आहे, मालाचा जर इन्शुरन्सच नसेल, म्हणजे तो अनइन्शुअर्ड गुड्स असेल, आणि मग हा 10,000 रुपयाचा जर माल जळाला तर इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स नसताना देखील आपल्याला मालाचे पैसे भरून देऊ शकतो का? नाही. म्हणजे 10,000 पूर्णचे पूर्ण आपल्याकडे आपला काय आहे? लॉस आहे, बरोबर ना? हे क्लिअर झालं. आता इन्शुअर्ड गुड्सच्या बाबतीत 2,000 रुपयेच लॉस झाला, आणि अनइन्शुअर्ड गुड्स असेल तर किती लॉस झाला आपला? 10,000 रुपये. आता साधी सिंपल गोष्ट आहे, मी तुम्हाला याची इफेक्ट सांगितले होते. तुमच्याकडून माल गेला, जळाला, की तुम्ही कुठं लिहिता? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट. माल कोणत्याही मार्गाने जाऊ दे, मी काय म्हटलं? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तसंच अनइन्शुअर्डच्या बाबतीत सुद्धा 10,000 रुपयाचा माल जळाला तुमचा, कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईड. सेम इफेक्ट. फक्त जो 8,000 जो आपल्याला इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्ड गुड्सच्या बाबतीत भरून देणार होते, ते आपण बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार होतो? असेटला. आता इथं इन्शुरन्स कंपनी आपल्याला काही भरून देणार नाही. 10,000 जळाले, पूर्णच्या पूर्ण लॉस झाले. त्यामुळं या ऍडजस्टमेंटच्या अनइन्शुअर्ड गुड्स जर असेल तर त्याचे दोनच इफेक्ट होतात. पहा, इन्शुअर गुड्सच्या बाबतीत 10,000 रुपयाचा माल जळाला, 10,000 रुपये गेले ट्रेडिंगच्या क्रेडिटला, माल गेला, 8,000 रुपये भरून भेटणार आहेत बॅलन्स शीटच्या असेटला, आणि ऍक्च्युली आपला लॉस फक्त 2,000चा झाला, तो आपण लिहिणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण अनइन्शुअर्ड गुड्स ज्या वेळेस असेल, त्याचा इन्शुरन्स नसेल, त्यावेळेस जितका तुमचा माल किंवा जितका गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असेल तेवढा सगळा होल गुड्स काय असणार आहे? तुमचा लॉस कन्सिडर केला जाणार आहे. काय कन्सिडर केला जाणार? लॉस. क्लिअर? मग हा जर लॉस असेल तर लॉस कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
डेबिट प्रॉफिट अँड लॉस Side अकाउंटला ला. लॅबिलिटी साइड नसती, कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. म्हणजे याचे दोनच इफेक्ट होतील. बघा दोन्हींमधला मी फरक तुम्हाला क्लिअर करतोय, कारण की ह्या बेसिक जर तुमचं क्लिअर झालं ना, प्रॉब्लेम मध्ये मला खूप कष्ट करावं लागणार नाही. काय होतंय पहा, माल जळाला, इन्शुरन्स नाही, दोनच इफेक्ट. जेवढा माल गेला, जेवढा माल जळाला, तेवढ्याच ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण ते लिहिणार, TC ला. आणि तो सगळाच लॉस झाला, आपल्याला भरून काहीच भेटलं नाही, आपल्या हातात शून्य रक्कम आहे, सगळा लॉस झाला. तर तो जेवढा लॉस झालेला असेल तेवढा लॉस कुठे दाखवणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट डेबिट साइडला. ही क्लिअर अनइन्शुअर्ड गुड्सच्या बाबतीतची ऍडजस्टमेंट? येस सर. ओके. आणि इन्शुअर्ड गुड्सच्या बाबतीत काय होतं? माल जेवढा गेला तेवढा कुठे? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्यातनं काय आपल्याला भरून देणारे इन्शुरन्स कंपनी. का देणार आहे? कारण की तो इन्शुअर्ड आहे, आपण त्याचा इन्शुरन्स क्लेम केलेला आहे, म्हणून तो इन्शुअर्ड आहे. तो आपल्याला जितका भरून देईल ते काय लगेच भेटत नाही, भविष्यात पैसे देणार आहे, म्हणून त्याचा जितका आपल्याला भरून भेटणार आहे, हे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की एवढ्याचा माल जळाला, एवढी इन्शुरन्स कंपनी देणार आणि एवढा तुमचा लॉस असेल. मग जे इन्शुरन्स कंपनी देईल ते आपण लिहिल बॅलन्स शीटच्या असेटला, आणि ऍक्च्युअली जेवढा आपला लॉस असेल रिअल मध्ये तेवढाच फक्त आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहू. ह्या दोन ऍडजस्टमेंट पैकी एक ऍडजस्टमेंट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये शक्यता असणार आहे येण्याची. इन्शुअर्ड आणि अनइन्शुअर्ड गुड्स मधला फरक समजला. ऍडजस्टमेंटचे इन्शुअर्डचे किती इफेक्ट होतात पहा, हा एक, हा हे दुसरा इफेक्ट, आणि हा किती? 3 इफेक्ट. हा 3 इफेक्ट होतात. आणि अनइन्शुअर्ड गुड्सचे काय? हा एकच आणि हा दुसरा, दोनच इफेक्ट. क्लिअर सर्वांना हे? येस सर. ओके डन. आता पुढे जाऊया, पुढचे ऍडजस्टमेंट समजून घेऊया. आता त्यांनी तेच सांगितलं बघा, अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा ऍक्सिडेंट मध्ये. तर जो काही माल आपला जळाला तो सगळा लॉस कन्सिडर करायचा आणि तो लॉस लिहायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि सेकंड इफेक्ट, शो क्रेडिट साइड ऑन ट्रेडिंग अकाउंट. ही ऍडजस्टमेंट क्लिअर झाली. आता गुड्स स्टोलन म्हणजे काय? चोरी वगैरे झाला, थेफ्ट स्टोलन काही म्हणू आपण. तर आपल्याकडून पहिल्यांदा माल काय होतोय? जातोय. आपल्याकडून कोणत्याही मार्गाने जर माल गेला की आपण कुठं लिहितो एक इफेक्ट? ट्रेडिंग क्रेडिट साइड. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिणार. आणि हा माल स्टोलन झाला म्हणजे ऍक्च्युअल आपला काय झाला? लॉस की प्रॉफिट? येस. काय झाला? तो आपल्याला लॉस झाला. लॉस झाले का आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं रेकॉर्ड करतो? डेबिट डेबिट साइड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डेबिट साइड यायला लागले आता तुम्हाला, मला सांगायची आवश्यकता नाही. कुठं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. गुड स्टोलनची ऍडजस्टमेंट तुम्हाला क्लिअर झाली सर्वांना? येस सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट इज गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज अ फ्री सॅम्पल. गुड्स काय केलेलं आहे तुम्ही? फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट केलेलं. याचं मी तुम्हाला एक साधं सिंपल उदाहरण मी माझंच दिलं होतं. काय की आता आपला क्लास कोणत्या व्हर्जन मध्ये चालू आहे? फ्री व्हर्जन मध्ये चालू आहे काही दिवस, बरोबर? का? कारण की मी माझ्या क्लासची काय करतोय? ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. मी कसं शिकवतोय याची काय करतोय? ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. म्हणजे थोडक्यात काय, मी जे शिकवतो म्हणजे माझं जे प्रोडक्ट आहे हे माझे जे कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं, त्याची क्वालिटी काय आहे, त्याची आपण त्याला फीचर्स म्हणतो किंवा त्याचं आपण वैशिष्ट्य म्हणतो, ही काय आहेत ही माझ्या कस्टमरला माहिती व्हावीत, यासाठी एव्हरी बिझनेस किंवा काही फर्म आपला माल ऍज अ फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करतात. मग हा फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करण्याची गरज काय असते? की लोकांना माहिती व्हावं. माहिती व्हावं म्हणजेच काय? आपल्या मालाविषयी त्यांना, आपल्या मालाची त्यांच्या मनामध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट व्हावी. आपल्या मालाची काय व्हावी? ऍडव्हर्टाइजमेंट व्हावी. तसंच आहे, मी सुद्धा काय करतो की माझी ऍडव्हर्टाइजमेंटच चालू आहे आता सध्या. फ्री देतोय म्हणजे याचा अर्थ काय? की सगळ्या मुलांना कळावं की मी कोण आहे, मी कसं शिकवतो आणि मी शिकवलेलं विद्यार्थ्यांना समजतं का, आणि नंतर आपण ते पेड मध्ये कन्वर्ट करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय, ज्या वेळेस एखादा बिझनेस आपला गुड्स ऍज अ फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळेस त्या बिझनेसची ती काय कन्सिडर केली जाते? ऍडव्हर्टाइजमेंट. आणि बिझनेसच्या दृष्टिकोनातून ऍज अ फर्म मी जर विचार करत असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट हा माझा काय असेल? लॉस.
लॉस किंवा आपण त्याला काय म्हणतो एक्सपेन्सेस. तुम्ही मला बरोबर सांगितलं एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड टू प्रॉफिट अँड लॉस. डेबिट साइड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस कुठं डेबिट साइडला एक्सपेन्सेस काय करणार आपण रेकॉर्ड करणार. आणि त्यामुळेच बघा त्यांनी फर्स्ट इफेक्ट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं लिहायचं डेबिट साइडला लिहायचं ऍज अ ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून लिहा. किंवा ऑलरेडी जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट नावाचा एक्सपेन्सेस दिलेला असेल तर त्या एक्सपेन्सेस मध्ये फक्त काय करायचं प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितो ऍडव्हर्टाइजमेंट. त्या एक्सपेन्सेस मध्ये जाऊन हा काय करायचा ऍड करायचा. आणि दुसरी गोष्ट काय होते पहा, दुसऱ्या बाजूने विचार केला दुसऱ्या इफेक्टचा तर गुड्स डिस्ट्रीब्यूट केला मीन्स काय आपल्याकडून गुड्स गोडाऊन मधनं आउट झाला. आउट झाला म्हणजे काय गोडाऊन मधनं बाहेर गेला म्हणजे बिझनेस मधनं बाहेर गेला. म्हणजे बिझनेस मधनं बाहेर जर गुड्स गेलेला असेल तर तो कुठं त्याचं एक इफेक्ट काय करतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड. व्हेरी गुड ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं क्रेडिट साइड. म्हणूनच त्याचा दुसरा इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. ऍडजस्टमेंट सर्वांना क्लिअर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट ऍडजस्टमेंट गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज. मी तुम्हाला हे सांगितलं होतं की कोणतीही कॅश कोणतीही असेट किंवा कोणताही गुड्स पार्टनर ज्या वेळेस पर्सनल यूज साठी विड्रॉ करतो बिझनेस मधून त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो एक शब्द आहे सुंदर ड्रॉविंग म्हणतो. बरोबर ना. आणि आता हे ड्रॉविंग आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं ड्रॉविंगचा इफेक्ट आहे का आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जर फिक्स कॅपिटल मेथड नुसार जर अकाउंट मेंटेन करत असेल पार्टनर्स कॅपिटल आणि करंट आणि फ्लक्च्युएटिंग असेल तर फक्त पार्टनर्स कॅपिटल. तर अशा वेळेस पार्टनर कॅपिटल किंवा पार्टनर करंट अकाउंटच्या कोणत्या साइडला गुड्स हे ड्रॉविंग आपण रेकॉर्ड करतो डेबिट साइडला. हे आपण पाहिलेलं आहे. हे आपण याच्या अगोदर जे लेक्चर झाले त्याच्यामध्ये पाहिलेलं. म्हणून त्यांनी एक इफेक्ट त्या ठिकाणी सांगितलंय पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटच्या कोणत्या डेबिट साइडला. जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला येईल आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर कुठं कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. आणि सेकंड आपण विचार लगेच करतो बिझनेस मधनं गुड्स काय झालाय आउट म्हणजे काय आपल्या व्यवसायातनं माल बाहेर गेला की आपण कुठं लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं लिहितो आपण क्रेडिट साइडला. ही ऍडजस्टमेंट क्लिअर. एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला. आवाज येतो कोणाच तरी म्यूट करा. अंकिता कुंभार. आय एम कोण आहे एकच मिनिट. टंग आवाज येतोय ना. हो सर. आता बंद झालं नाही सर. येतोय सर. आता बंद झाला असेल ना. हा आता बंद झाला. हा सर बंद. ओके ओके ओके. चला नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढची अनरेकॉर्डेड परचेस. आता याच्या बाबतीत सुद्धा सेम आहे अनरेकॉर्डेड परचेस. आता परचेस म्हणजे काय आपण गुड्स परचेस केला परंतु तो रेकॉर्ड केला नाही त्यालाच आपण काय म्हणणार अनरेकॉर्डेड परचेस. सिंपल काही डोकं लावायचं नाही. आता उदाहरणार्थ परचेस आहे. परचेसला काय म्हणतो आपण खरेदी. परचेस आपला काय असतो एक्सपेन्सेस असतो का इन्कम असतो एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. परचेस खरेदी परचेस एक्सपेन्सेस याचा बॅलन्स असतो डेबिट म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो एक्सपेन्सेसचा बॅलन्स डेबिट. आता याच्यामध्ये काय होतं माहिती का की वर्ष म्हणजे काय होतं फायनान्शियल इयर एंडिंगला काही वेळेस लास्ट डेला जर आपण गुड्स परचेस केलेला असेल तर तो बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड होत नाही आणि तो अनरेकॉर्डेड राहतो. काय राहतो
अनरेकॉर्डेड राहतो. मग उदाहरणार्थ मी जर 10,000 रुपयाचा माझा परचेस असेल पूर्ण वर्षभर मध्ये आणि असा माल काही आहे की जो मी रेकॉर्ड केलेला नाही, वर्षाच्या शेवटच्या दिवशी परचेस केलाय आणि रेकॉर्डच झाला नाही. उदाहरणार्थ 2,000चा आहे, रेकॉर्डच केला नाही, बरोबर. आता फायनलाइज अकाउंट करायचंय. ऍडजस्टमेंट मध्ये याच्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली असते की 10,000 रुपये परचेस आहे, परंतु 2,000 रुपयाचा तुम्ही आता घेतलेला आहे इयर एंडिंगला आणि तो तुमचा रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे. तर याचं रेकॉर्डिंग आपण कसं करणार सांगा बरं. रेकॉर्ड जर करायचं म्हटलं तर माल तुमच्याकडे आला म्हटले की आपण कुठं लिहितो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी Debit गुड. side कुठं ला. लिहिणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार. पण कशामध्ये आपला जो परचेस आहे हा पण ऍक्च्युली परचेसच आहे. या अगोदरच्या जुन्या परचेस मध्ये आपण हा अनरेकॉर्डेड परचेस काय करणार, ऍड करणार. ऍड करणार. काय करणार, ऍड करणार अनरेकॉर्डेड परचेस म्हणून 2,000 रुपयाचा. बरोबर, क्लिअर का सर्वांना? हा. आता हा जो अनरेकॉर्डेड परचेस आहे हा शक्यतो क्रेडिट परचेस असतो, बरोबर. आणि ज्याला आपण क्रेडिट परचेस म्हणतो किंवा जो आपला क्रेडिट परचेस असतो त्याला आपण काय म्हणतो रे बाळांनो? लॅबिलिटी साइडला एक आयटम त्याच्या नावाने मेन्शन केलेला असतो, क्रेडिट परचेस. काय म्हणतो? क्रेडिटर्स, बरोबर. म्हणजे अगोदरचे आपले परचेस क्रेडिट 10,000 आहेत, 10,000 रुपयाचे क्रेडिटर्स होतेच, त्याच्यात 2,000 रुपयाचा अजून उधारीवर माल परचेस केला, म्हणजे क्रेडिटर्स वाढतील का कमी होतील? वाढतील. वाढतील. म्हणजे याचा दुसरा इफेक्ट आपल्याला क्रेडिटर्स मध्ये काय करावे लागतील, हे 2,000 रुपये ऍड करावे लागतील. ऍड करावे लागतील. आणि तेच त्यांनी सांगितले, काहीही वेगळं सांगितलं नाही. या ठिकाणी त्यांनी काय सांगितले, ऍड परचेस हा कुठं करायचा, ऍड करायचा परचेसेस मध्ये. हा परचेस कुठं लिहिलेले असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, डेबिट साइडला. आणि याचा दुसरा इफेक्ट काय करायचा, ऍडच करायचा आहे. कशामध्ये ऍड करायचं आत्ताच सांगितलं मला मी तुम्हाला, क्रेडिटर्स मध्ये काय करायचा, ऍड करायचा. क्रेडिटर्स लिहिलेले असतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला. क्लिअर ऍडजस्टमेंट? हो सर. ओके. आता याच्या उलट ऍडजस्टमेंट एक आहे, पुढची उलट आहे. सेल्स असतील काय, आता सेल्सच्या बाबतीत जसं परचेसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं ना, तसं सेल्सच्या बाबतीत सुद्धा. आता सेल्स जर 10,000 रुपयाचे असतील, बरोबर, तर हे सेल्स क्रेडिट सेल्स आहेत असं गृहीत धरू 10,000 रुपयाचे. तर 10,000 रुपयाचे तुमचे काय क्रिएट होतात, क्रेडिट सेल्स असतील तर डेटर्स क्रिएट होतात. व्हेरी गुड. आता वर्षाच्या शेवटी आपण माल विकतो लास्ट डेला, पण तो आपण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये मेन्शन केलेला नसतो. मग अशा वेळेस हे जे सेल्स आहेत जे मेन्शन केले नाही म्हणजे रेकॉर्ड केले नाही, त्याला आपण काय म्हणणार? उदाहरणार्थ 2,000 रुपयाचे सेल्स आहेत असं म्हणूया, अनरेकॉर्डेड सेल्स. काय म्हणणार, अनरेकॉर्डेड सेल्स म्हणणार. क्लिअर सर्वांना इथपर्यंत अनरेकॉर्डेड सेल्स? आता हे जर रेकॉर्ड करायचे म्हटले 2,000, तर अगोदरचे सेल्स 10,000 आहेत, त्याच्यामध्ये 2,000 रेकॉर्ड केल्यानंतर ऍड होतील का लेस होतील? ऍड. म्हणजे सेल्स मध्ये काय करावं लागतील, अनरेकॉर्डेड सेल्स ऍड. आणि सेल्स कुठं लिहितो आपण, कोण सांगतो? ट्रेडिंग व्हेरी गुड. कुठे लिहितो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट हे डेटर्स देखील वाढतील. अगोदरचे 10,000चे होते, आता 2,000ची उधारीची अजून विक्री झाली, म्हणजे डेटर्स पण काय होतील, वाढतील. म्हणजे डेटर्स जर वाढले तर डेटर्स मध्ये सुद्धा ऍड करावं लागेल, डेटर्स मध्ये सुद्धा ऍड करावं लागतील अनरेकॉर्डेड सेल्स. म्हणजेच काय, दुसरा इफेक्ट कुठं, डेटर्स मध्ये ऍड बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आणि तेच यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, अनरेकॉर्डेड सेल्सच्या बाबतीत त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करायचे, डेटर्स मध्ये ऍड करायचे, डेटर्स दिलेला असतात असेट साइडला बॅलन्स शीटच्या. हा फर्स्ट इफेक्ट. अँड देन आफ्टर नेक्स्ट इफेक्ट, ऍड करायचे पर्टिक्युलर सेल्स मध्ये. हे सेल्स मेन्शन केलेले असतात ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला, क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. ऍडजस्टमेंट क्लिअर का सर्वांना? ओके, चला पुढे जाऊया आपण, पुढची ऍडजस्टमेंट समजून घेऊया.
बघा पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता थोडस मला हे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे, तरी पण मला सांगायचं आपण बेसिक कन्सेप्ट समजून घेत असताना हे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या बाबतीत समजून घेतलं होतं, तरी पण मी थोडस या ठिकाणी तुम्हाला अजून क्लिअर करून टाकतो. पहा, एक्सपेंडिचर दोन प्रकारचे असतात. एक्सपेंडिचर दोन प्रकारचे. एक तर आता हे काय आहे, हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही 2 नंबरचा टॉपिक अभ्यासायला घेताल ना, आपला अकाउंटिंग फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याच्यामध्ये हे तुम्हाला अभ्यासायला असणार आहे. दोन प्रकारचे एक्सपेन्सेस असतात. एक असतो कॅपिटल एक्सपेंडिचर आणि दुसरा असतो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता या दोन एक्सपेंडिचर मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे ते समजून घ्यायचा. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय? भांडवली खर्च. भांडवली खर्च कशाला म्हणायचा? की जो खर्च आपण मोर दॅन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी करतो. फॉर एक्झाम्पल मी मशिनरी घेतलेली आहे. काय? परचेस ऑफ मशिनरी. मला एक बिझनेस सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी एक मशिनरी लागणार आहे. परचेस ऑफ मशिनरी. ही मशिनरी घेतल्यानंतर जोपर्यंत त्या मशिनरीचं आयुष्य 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष सुद्धा असू शकतं काही, बरोबर ना? तर तोपर्यंत ती मशिनरी वापरणार आहे मी, वापरणार की नाही? हो. म्हणजेच काय, हा जो एक्सपेंडिचर आहे हा लॉंग टर्म साठी आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर कशासाठी आहे? लॉंग पिरियड साठी आहे. लॉंग पिरियड. आणि हा एक्सपेंडिचर काय होतोय? एकदाच होतो. आपण वारंवार का घेणार आहे का मशिनरी? आज घेतली, विकली, उद्या घेतली, परत ती 2 दिवस वापरली, विकली, परत घेतली, परत विकली, असं होतं का? नाही. म्हणजे एक्सपेंडिचर जो आहे तो नॉन रिकरिंग मीन्स काय? वारंवार न केला जाणारा एक्सपेंडिचर आहे. अशा एक्सपेन्सेसला आपण काय म्हणतो? कॅपिटल एक्सपेंडिचर. काय सांगितलं मी? जो एक्सपेंडिचर मोर दॅन 1 इयर साठी केला जातो, म्हणजे लॉंग टर्म साठी, लॉंग पिरियड साठी, आणि नॉन रिकरिंग इन नेचरचा एक्सपेंडिचर असतो. नॉन रिकरिंग म्हणजे काय? वारंवार न केला जाणारा. उदाहरणार्थ मशिनरी, उदाहरणार्थ फर्निचरचं परचेस ऑफ फर्निचर, बरोबर. सगळ्या फिक्स असेटवर जो खर्च होतो ना, तो कॅपिटल एक्सपेंडिचर असतो. एक वाक्य लक्षात ठेवायचं. जेवढ्या फिक्स असेट, कोणती लँड तुम्ही आज घेतली आणि उद्या विकून परत परवा दिवशी बिझनेस साठी दुसरी लँड घेताल का? वारंवार खरेदी करून वारंवार विकताल का? नाही. एकदाच खरेदी करणार आणि लॉंग टर्म साठी खरेदी करणार. कोणता एक्सपेंडिचर? कॅपिटल एक्सपेंडिचर. बिल्डिंग एकदाच बांधणार आणि लाईफ टाइम यूज करणार बिझनेस साठी. कोणता एक्सपेंडिचर? कॅपिटल एक्सपेंडिचर. बरोबर. म्हणजे जे एक्सपेंडिचर लॉंग टर्म साठी आहेत आणि वारंवार केले जात नाहीत, अशा एक्सपेंडिचरला आपण काय म्हणणार? कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर कन्सेप्ट क्लिअर झाली का? सर. हा, बर. आता जेवढ्या मी तुम्हाला काय वाक्य वापरले, जेवढ्या फिक्स असेट असतात ना, तेवढ्या सगळ्या तुमच्या कॅपिटल एक्सपेंडिचर असतात. गुडविल वगैरे सोडायचे, गुडविल घ्यायचं नाही, टँजिबल असेट घ्यायचे फक्त. मग टँजिबल असेट मध्ये फिक्स असेटचा विचार करायचा, म्हणजे बिल्डिंग, मशिनरी, लँड, फर्निचर, मोटर कार, लूज टूल्स, हे सगळे काय आहेत? कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत. क्लिअर सर्वांना कॅपिटल एक्सपेंडिचर? हो सर. ओके. अँड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? आपल्या डेली ऍक्टिव्हिटीसाठी. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं, तुमचा वैयक्तिक आयुष्याचा विचार करा. तुम्ही एक 2 व्हीलर घेतली, तुम्ही 10, 15, 20 वर्ष वापराल. ही तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे सांगा बरं बाळांनो? कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का रिव्हेन्यू एक्सपेंडिचर? कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ना? ओके. क्लिअर सर्वांना? आता ही 2 व्हीलर तुम्हाला यूज करण्यासाठी तुम्ही तिला हाताने तर पळवणार नाही ढकलत. तुम्हाला काय टाकावं लागेल त्याच्यामध्ये? पेट्रोल. आज टाकलं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का आता 6 महिने टाकायची गरजच नाही, अजून 2 दिवसांनी टाकावं लागेल परत.
परत अजून 3 दिवसांनी टाकावं लागेल, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला ते वारंवार त्याच्यामध्ये पेट्रोल टाकावं लागणार, म्हणजे हा सुद्धा तुमचा खर्च आहे. टू व्हीलरवर सुद्धा केलेला खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर. पण हा जो खर्च आहे पेट्रोलियमचा तुमच्या टू व्हीलरच्या, हा कोणता एक्सपेंडिचर असेल? वारंवार करावा लागतोय तुम्हाला. कोणता एक्सपेंडिचर आहे? रिव्हेन्यू. असंच आपण बिझनेसच्या दृष्टिकोनातून देखील विचार करायचा. आता बिझनेससाठी सुद्धा काय असतं पहा, की बिझनेससाठी सुद्धा असे खर्च असतात की जे सारखे करावे लागतात. उदाहरणार्थ दर महिन्याला तुम्हाला सॅलरी तर पेड करावी लागते. मग ही सॅलरी याच्यासाठी बिझनेससाठी कोणता एक्सपेंडिचर असेल? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. व्हेरी गुड, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल. त्याच्यानंतर दर महिन्याला तुम्हाला वेजेस तर पेड करावे लागतात, बरोबर ना? बरोबर ना? कुणीतरी माईक चालू केला ना, माझा आवाज परत डबल येतोय मला, तर तेवढी काळजी घ्या. हो, डबल हो येतोय. सर. तुमच्यापैकी कोणाचा तरी माईक चालू झाला उत्तर देत असताना, तर जर त्या व्यक्तीने हेडफोन लावून जर जॉईन करत असेल, त्याच्या हेडफोनचा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा एक असं असू शकतं की तो 2 याच्यावरनं जॉईन करतोय, म्हणजे शेजारी 2 मोबाईल ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरनं जॉईन केलेला आहे. अशा प्रॉब्लेम असेल तर माझा आवाज डबल येऊ शकतो. त्यामुळे त्यांनी तेवढी काळजी घ्या. हेडफोन जर असेल तर हेडफोन चेंज करा, किंवा डबल जॉईनिंग असेल तर सिंगलच जॉईनिंग करायचं, मग माझा आवाज परत डबल येणार नाही. पहा, मी तुम्हाला काय रिव्हेन्यू एक्सपेंडिचर सांगत होतो. सॅलरी असेल रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, वेजेस असेल रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर अजून लाईट बिल असेल, रेंट. लाईट बिल रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल का कॅपिटल रे? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतं का कॅपिटल रे? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर अजून काय सांगायचंय मला? रेंट कोणतरी म्हटलं, व्हेरी गुड. रेंट, रेंट सुद्धा काय असेल? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. व्हेरी गुड. रेंट सुद्धा काय असणार आहे? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे मला जे तुम्हाला क्लिअर करायचं होतं ना, कॅपिटल एक्सपेंडिचर ज्या असणार आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या फिक्स असेट असणार आहेत, आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर जे असणार आहेत, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हे सगळे एक्सपेन्सेसच असतात, बरोबर? हे सुद्धा एक्सपेन्सेस आहेत, परंतु हे एक्सपेन्सेस रिव्हेन्यू जे असणार आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर मी तुम्हाला फिक्स असेट म्हटलं होतं, म्हणजे ते कुठं लिहित असेल आपण? बॅलन्स शीटच्या बॅलन्स शीटच्या असेट, क्रेडिट साइड नसती रे बॅलन्स शीटला बाळांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइड. बॅलन्स शीटच्या असेट साइड. कळलं? आता त्यांनी पुढची जी ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे, काय होतं पहा, कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे पण तो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून दाखवलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ परचेस ऑफ फर्निचर असेल तर त्याच्यामध्ये फर्निचरचं दुसरं काहीतरी एक्सपेन्सेस दाखवलेला असतो, तर ते आपल्याला त्या एक्सपेंडिचर मधनं वजा करून रिव्हेन्यू असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यावे लागतील. मग तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले. पहा बघा, मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो बघा. काय? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लूड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत जे कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे तुम्हाला समजलंच नाही की हा वारंवार केला जाणारा खर्च आहे की एकदाच केला जाणारा खर्च आहे. तुम्ही परचेस ऑफ असेट बॅलन्स रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून दाखवलेला आहे, तर हे चुकीचं आहे. मग हे दुरुस्त करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला ते संबंधित जो कॅपिटल एक्सपेंडिचर नाहीच त्या कॅपिटल एक्सपेंडिचर मधनं तो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर काय करावं लागेल? आपल्याला लेस करावं लागेल. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर मी तुम्हाला म्हटलं तर सगळे ऍसेट असतात, म्हणून त्यांनी एक इफेक्ट म्हटलं बघा, डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर असेट. की पर्टिक्युलर असेट म्हणजे काय? जो आपण ऍसेटवर खर्च करतो त्याला तर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, आणि ह्या कॅपिटल एक्सपेंडिचर मध्येच रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लूड आहे. म्हणजे त्या असेट मधनं वजा करावे लागतील ते संबंधित एक्सपेन्सेस. आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मी तुम्हाला सांगितलं होतं आताच, कुठं दाखवायचं असतं आपल्याला? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. नाही. कोणीतरी मला प्रश्न विचारलाय, सर लॅबिलिटी कॅपिटल एक्सपेंडिचर असू शकतं का? तर नाही. लॅबिलिटी कॅपिटल बँक लोन नाही असू शकत. नाही.
लोन, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय रे, आपण पैसे खर्च केले आणि आपल्याकडून पैसे गेले, त्यालाच आपण एक्सपेंडिचर म्हणतो ना, पैसे गेले तर. मला सांगा, बँक लोन मध्ये आपण बँकेकडून लोन घेतलं म्हणजे आपल्याकडून पैसे खर्च झाले का आपल्याकडे पैसे आले? आले. मग आपलं एक्सपेंडिचर असू शकतो का? नाही. कॅपिटलच्या बाबतीत बिझनेसकडे कॅपिटल येतात बघा, बिझनेसकडे कॅपिटल येतं म्हणजे आपल्याकडे पैसे येतात, हा आपला एक्सपेंडिचर असू शकतो का? नाही. नाही. कॅपिटल आपला इन्कम ऑफ सोर्स आहे, बँक लोन आपला इन्कम ऑफ सोर्स आहे. आपल्याला ते काय होय, सोर्सेस आहेत ते फंडिंगचे, फंड क्रिएट करण्याचे, त्यामुळे हे आपलं एक्सपेंडिचर नाही आहेत. ह्या कन्सेप्ट ज्या आहेत, ह्या बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सुरुवातीचे जे लेक्चर झाले होते ना, ते थोडेसे बघा, म्हणजे क्लिअर होऊन जाईल तुमचं सर्व. तर हे आता मी जे सांगत होतो ते डिडक्ट फ्रॉम त्या असेट मधनं लेस करायचा, आणि तो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, म्हणून तो मी तुम्हाला काय म्हटलं होतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं दाखवायचा? डेबिट साईडला. जर ऑलरेडी मेन्शन केलेला असेल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, तर त्या संबंधित एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचा, किंवा डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचा. डेबिट साईडला दाखवायचं. क्लिअर सर्वांना? क्लिअर सर्वांना? येस सर. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता हे वर जे आहे ना, वर दिलेलं त्यांनी चला, ही पुढं ऍडजस्टमेंट राहिली आपली, कॅपिटल एक्सपेंडिचर इन सर डबल आवाज येतो. एक्सपेंडिचर इन हो सर. सर हा, तेच मी बघत होतो कोणाचा माईक चालू आहे. ज्यांचा माईक चालू, कोणाच तरी माईक आहे की त्याने माईक चालू केला की माझा आवाज डबल येतोय, मला सुद्धा येतो. तर थोडीशी काळजी घ्या त्याची, कारण मला समजत नाही. कारण मी काय करतो की तुमचं हे सगळं क्लोज करतो आणि मी फक्त तुम्हाला स्क्रीन दिसावी, फुल स्क्रीन मध्ये सगळं दिसावं, म्हणून मी काय करतो, माझं हे सुद्धा चालू करत नाही, मी माझा व्हिडिओ सुद्धा चालू करत नाही, कारण की तुम्हाला फुल स्क्रीन मध्ये दिसलं पाहिजे सगळं. त्यामुळं तर थोडीशी त्याची काळजी घ्या की थोडासा कशाच तरी टेक्निकल प्रॉब्लेम, एक तर त्याचा हेडफोन असेल, तो हेडफोन यूज करतोय म्हणून डबल येत असेल, किंवा त्यांनी माईक चालू केला की त्याच्या आसपास दुसरा एक फोन असेल की त्याच्यावर 2 फोनवरनं सोबत जॉईन केलेला असेल, त्यामुळे येत असेल. तर अशांनी थोडीशी काळजी घ्या. लॅपटॉप वगैरे मधनं कोण जर जॉईन करत असेल मोबाईल लॅपटॉप सोबत बसून, तर त्याच्यावरनं सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ही वरची ऍडजस्टमेंट मला समजून सांगायची होती. कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये इन्क्लूड असतील रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, तर अशा वेळेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधनं वजा करावे लागतात, आणि ते कुठे लिहावे लागतात? बॅलन्स शीटच्या असेटला. असं तर दोन्ही वाईस वर्सा म्हणजे विरुद्ध आहेत. हे आपण प्रॉब्लेम आता जरी तुम्हाला क्लिअर होत नसलं ना, तरी प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करताना समजून जाईल. ही ऍडजस्टमेंट दुर्मिळ आहे, ही काही जास्त प्रत्येक रिअर केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये विचारली जाईल, परंतु जास्त विचारले जाणार नाहीत. पुढे बघा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. आता हे बिल्स रिसिवेबल वगैरे काय असतं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. काय असतं तुम्हाला आठवतंय का? सेल्स असतो, क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्सलाच आपण काय म्हणतो, उदाहरणार्थ 10,000 रुपयाचा क्रेडिट सेल्स आहे, त्यालाच काय म्हणतो आपण? डेटर्स. म्हणजे डेटर्स सुद्धा किती झाले? 10,000 रुपयाचेच झाले. क्लिअर का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर ना? क्लिअर का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर ना? ओके, चला पुढं. आता हे 10,000 रुपयाचे डेटर्स असतील, तर हे आपण माल काय एका व्यक्तीला विकतो का? 4 व्यक्तींना विकलेला असेल, ए बी सी आणि डी, अशा 4 व्यक्तींना. तर यातल्या एखाद्या व्यक्तीवर आपला विश्वास नसतो, म्हणजे डी या व्यक्तीवर विश्वास नाही, तर डी ला काय म्हणतो की तू माझे पैसे देशील नाही देशील याची काही गॅरंटी नाही, तर तुला मी 2,000 रुपयाचा जो माल विकलेला आहे 10,000 रुपयापैकी, या 2,000 रुपयाच्या बदल्यात मी एक बिल तयार करतो, हे पैसे तुम्हाला 2 महिन्यानंतर तर देणारच आहे, या बिलावर तू सही कर, आणि 2 महिन्यानंतर मी तुला हे बिल दाखवून तुझ्याकडून पैसे घेईल, आपल्या व्यवहाराचा पुरावा म्हणून. हे बिलाचे पैसे याला भेटणार आहेत, म्हणून आपल्याला भेटणार आहेत, म्हणून आपल्या दृष्टिकोनातून हे 2,000 रुपये काय झाले? बिल्स रिसिवेबल झाले. म्हणजे डेटर्स मधले 2,000 बिल मध्ये कन्वर्ट झाले, बिल्स रिसिवेबल मध्ये कन्वर्ट झाले. तर डेटर्स आता टोटल आपले राहिले किती? 8,000.
8,000. हा 2 महिन्याचा पिरियड संपल्यानंतर आपण जाणार ह्या डी कडे आणि त्याला 2,000 रुपये मागणार. जर डी ने त्यावेळेस माझ्याकडे पैसे नाहीत असं जर बोलला तर ते 2,000 रुपये आपल्याला भेटतील का? नाही. नाही. म्हणजे हे बिल्स रिसिवेबल झालं डिसऑनर. म्हणजे हे जे बिल क्रिएट झालं, जे असेट आपण क्रिएट केली होती 2,000 रुपयाची, ती आता राहिली का असेट? नाही. म्हणजे असेट जर कमी झाली, बिल्स रिसिवेबल जर कमी झालं, डिसऑनर झालं, तर त्या बिल्स रिसिवेबल मधनं ती संबंधित अमाऊंट काय करणार आपण? लेस करणार. आणि हे 2,000 रुपये बिल्स रिसिवेबल राहिले नाहीत म्हणजे पुन्हा जाऊन ते 2,000 मध्ये काय होणार आहे? म्हणजे 2,000 मध्ये काय होणार आहे? डबल आवाज येतोय तुमचा. हा, तेच मी तुम्हाला सांगितलंय की श्रुती तुझा कॅमेरा मोबाईल चालू कर बरं. सृष्टी फुलारी केलाय सर. बोलताना येत नाही. त्याच्यानंतर आरती सेलार चालू कर बरं. हॅलो, आरतीचा प्रॉब्लेम नाहीये. आता कुणी चालू केलं तर त्यांनी परत चालू करा बरं. गवळी सर आरतीच्या ह्याच्यातूनच येतोय. हा, तर आरती तू जर हेडफोन वगैरे जर यूज करत असतील तर थोडी काळजी घे. मला काय सांगायचं होतं, काय माहित, पण तुम्ही काळजी घ्या. ज्यांच्यातनं आवाज येतोय त्यांनी, ज्यांचा माईक चालू झाला की आवाज येतोय त्यांनी काळजी घ्या. आता मला काय सांगायचे, 2,000 रुपये डेटर्स मध्ये काय झाले? ऍड झाले. म्हणजे डेटर्स आपले पुन्हा किती झाले? 10,000चे झाले. म्हणजे जर बिल्स रिसिवेबल डिसऑनर होत असेल, तर पहिला इफेक्ट बिल्स रिसिवेबल मधनं लेस आणि दुसरा इफेक्ट डेटर्स मध्ये काय होतोय? ऍड होतो. म्हणजेच या ठिकाणी ऍडजस्टमेंट काय आहे? बिल्स रिसिवेबल डिसऑनर ऍड द अमाऊंट बिल डिसऑनर ऑन सन्ड्री डेटर्स मध्ये. सन्ड्री डेटर्स मध्ये ती अमाऊंट ऍड करायची. डेटर्स मध्ये डेटर्स असतात बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आणि दुसरी गोष्ट, बिल्स रिसिवेबल आपले कमी होणार आहेत म्हणून बिल्स रिसिवेबल मधनं काय करायची? डिडक्ट म्हणजे लेस करायची. डिसऑनर जी अमाऊंट असेल ती बिल्स रिसिवेबल मधनं, आणि बिल्स रिसिवेबल सुद्धा कुठं असतात? बॅलन्स शीटच्या असेट साइडला असतात. ऍडजस्टमेंट क्लिअर झाली का सर्वांना ही डिसऑनरची? शेवटचा 1 मिनिट राहिलाय, आपण आज थांबूया. आज शिकवलेले समजलं का सर्वांना?